हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, आता इथं मुलं खेळत आहेत. रविवार आहे आणि मुलं घरी आहेत. माझ्या मैत्रिणीची मुलगी जम्मूची. तर आता ही मला विचारत होती आणि ती व्हिडिओ नाही काढला क्या. तर बघा ना, ज्याला बघायचं आहे ना ती बघतातच, ज्याला बघायचं नाही ना मग ते असे आहेत बघा. आज जरा पाऊस नाही आणि वातावरण छान झाले म्हणून मग मुलं पण बाहेर खेळत आहेत. फ्रेंड्स, आज होता रविवार, मग म्हटलं चिकन थोडंसं आणावं, कारण आता सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस राहिले गणपती बाप्पा यायला आणि श्रावण संपला आणि आम्ही काही चिकन वगैरे आणलंच नव्हतं. मग यांना पण खायला लागते ना कधी कधी, कारण मेसमध्ये यांच्या सतत यांना खायला असते. मग घरी आता श्रावण वगैरे मी पाळलाच आता महिनाभर, काय आणलंच नव्हतं. मग आता मस्त खडे मसाले वगैरे टाकून इथे झणझणीत चिकन बनवले मी. चपाती करायची आहे आणि इकडे मी चपातीसाठी तवा ठेवला आणि तिकडे थोडंसं भातासाठी कुकर लावलाय. काय ते एका अंकलने ना बॉक्स दिला. कसला बघूया आता काय आहे ह्याच्यात. मला वाटतं मिठाई ते नसणार. मला माहिती मिठाई असणार. अच्छा बघे, ही काजू कतली मी घेणार यार, ती माझी फेवरेट आहे. दोघं पण खायची, दोघं हाफ हाफ करून. काय नाही, वाटून घ्या, वाटून घ्या. फ्रेंड्स, मुलं तर मस्त खेळत आहेत आणि आता मी ना सकाळी फ्रीज हा बाल्कनीमध्ये आणून वाटला, कारण हा इथला मी जागा रिकामा केला, कारण मला इथं गणपती बाप्पांना बसवायचं म्हणून, आणि फ्रीज मी बाल्कनीत उडून टाकली. तर तुम्हाला मी म्हटलं होतं की ती ट्रेंडिंगची बाही दाखवणार आहे मी. तर ती साडी आता फॉल वगैरे करायची आहे अजून, कारण मी असं म्हणजे एखादं वेगळं ब्लाऊज असेल ना तर डायरेक्ट मी म्हणजे ब्लाऊज पीस कट करत नाही. मला जेवढा लागेल तेवढा कट करण्यासाठी मग मी साडीला फॉल पण लावत नाही. आधी ब्लाऊज शिवून घेईन, त्यानंतर मग मी साडीला फॉल वगैरे लावेन. वाजलेले आहेत 4 आणि आता थोडीशी मी विश्रांती घेऊन वगैरे उठली. आता म्हटलं थोडंसं बसायचं मशीनवरती. आता चहा करून पिते आणि मग मशीनवर बसते. चहा ना माझ्याकडून नेहमीच उत्तर जातोय, माहिती नाही कसा काय. तर आता इथे उकडे आलेला आहे, मी आठवते ना खूप वेळ तरी. फ्रेंड्स, इथं चहा घेतला, आता बसते मशीन. जुता घालून आत नाही बाबा, घर साफ. जुता काढूनच. आजा आजा बाबू, आजा ना बाबू. आता डॉल्या तर दूध पिऊन गेलं, इथं आता नीरज दूध पितोय. चल आता आला बघ इथं ट्रॅक्टर. मशीनवर काय नाही, मशीन काय रिकामं नसते बाळा माझं कधी. मशीनला जरा साफ करायला पाहिजे, खूप दिवस झालं साफ कराय नाही. एक नीरजचा खराब टी शर्ट आहे, त्यानंतर माझ्या मशीनला साफ करते. साफ केल्याशिवाय मस्त दिसतच नाही. तर मस्त दिसाले ना. मी साडी घेतलेली आहे ब्लाऊज कटिंगसाठी. तर आता मी हे मशीन खाली उतरून ठेवते आणि इथं मग ब्लाऊज कटिंग करून घेते आधी, त्यानंतर मग तुम्हाला बाही कट करताना दाखवते. फ्रेंड्स, आता मी त्या अस्तरवरती सगळं आखून घेतले. आता आपण ह्याला कटिंग करूया. हे पण ब्लाऊज प्रिन्सेस कटचं आहे. तर ह्याची बाही जी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ती आहे, त्यामुळे मी इथं थोडीशी लहान कट करून घेतली आणि त्यानंतर मग आपण म्हणजे साडीवरती मग कट करायचं ते म्हणजे ब्लाऊज पीसवर. तर आता बघा इथे एक्स्ट्रा जे आहे ते मी आधी असं कट करून टाकते. बरोबर आधी पट्टीने ना लाईन आखून घ्यायची आणि त्याच्यानंतरच मग आपण माप टाकायला चालू करायची. तर आता इथं कटिंग करताना तुम्हाला मी दाखवते. फ्रेंड्स, आता मी जरा बाहेर चाललोय
साड्या खूप आहेत माझ्याकडं. आता गौरी गणपतीसाठी साड्या घालायला, पण त्याच्यावर ना 2-3 साडीवरती ब्लाऊज पीसच नाहीत मॅचिंगचे. साड्या आहेत त्या, आणि त्यांचे जे ब्लाऊज आहेत ना ते मला आता बसत नाहीत. त्यामुळं मग म्हटलं आता की आपण त्याच्यावर ब्लाऊज पीस आणू आणि जसा वेळ मिळेल तसं मग शिवायचं. म्हणून मी कॉटनचे ब्लाऊज पीस आणायला चालले. आणि हे म्हणाले भाजी पण घेऊन येऊ. चला आता जाऊन येते पटकन. डायरेक्ट आलो गाडीमध्ये पेट्रोल भरायला. कोण आलं भाऊ? आली आले बाबा घरी. बघ आता ह्याच्यात मला हे आणले मी ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस तेवढे मी साईडला काढते. पेस्ट्री बाळानो प्लेट घ्या. बसा इथं खायला. ते माझे ब्लाऊज पीस तेवढे दे. ती नंतर भाजी वगैरे ठेवू. नंतर ब्लाऊज पीस दाखवते माझे. तर आता मी हे ब्लाऊज पीस आणले. हा आणला 1 मीटर 100 रुपयेचा. त्याच्यानंतर हा आणला 80 रुपयेचा. हा आणला 60 रुपयेचा. आणि हा आणला 80 रुपयेचा. कॉटनचा आहे. ह्या कलरच्या सगळ्या माझ्याकडे साड्या आहेत. आणि त्याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत ना ते मला बसतच नाहीत. त्यामुळं मग मला आणायचे होते हे कलर. आता मी इथं हे आणले. तर आता इथं डॉल्या बसले पेस्ट्री खायला. आणि इथे माझा नीरज सुद्धा बसलाय. ठीक आहे खावा. तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगला इथंच थांबवते. फ्रेंड्स आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.